नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या आज निवडणुका पार पडत आहेत. मला काही प्रश्न एक जबाबदार नागरिक, वैद्य, मतदार म्हणून काही प्रश्न पडतायत. आतापर्यंत इतक्यांदा मतदान केल्यानंतर आणि आता या हल्लीच्या काळामध्ये निवडणूक आयोगावरती इतके सारे शिंतोडे उडाल्यानंतर म्हणजे अशी कल्पना होती, की ती लोकं आता स्ट्रिक्टली ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील वगैरे, वगैरे. बट तसं काही घडलं नाही. कारण अ, व्ही-व्ही-पॅट म्हणजे आपण एखादं जेव्हा मतदान केंद्रावरती मतदान देतो, तेव्हा एक पोचपावती येते, की तुम्ही ज्यांना मतदान केलंय त्याचे एक पोचपावती. ती यावेळी नव्हती. दुसरी गोष्ट जी पाडू मशीन म्हटलं जातंय, त्याच्याबद्दल असं सांगण्यात आलं होतं, की एमर्जन्सी असेल त्यावेळी तिचा वापर करण्यात येईल. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. कारण आपण सामान्य नागरिक आपल्याला याच्याबद्दल जास्त काही कल्पना नाही. पण ज्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्या सगळ्यांकडनं एवढं लक्षात आलं, की सगळीकडे सर्रासपणे तीच मशीन वापरली जाते. त्यानंतर त्या शाईच्या बाबतीत पण प्रत्येक वेळी बोटांवरती जी शाई लावली जात होती, ती शाई न लावता यावेळी मार्कर होता. बरं याबद्दल मतदारांना तुम्ही आधी काही कल्पना दिली होती का, की हा मी बदल केलेला आहे? त्याच्यानंतर गेल्या नगरसेवकाच्या निवडणुकाच्या वेळी आमच्या म्हणजे माझ्या विभागामध्ये मला जी माहिती आहे त्याबद्दल आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलंय, की जे उमेदवार आहेत त्यांची संपूर्ण माहितीचा बॅनर होता. त्यांचं नाव, त्यांचं उत्पन्न, त्यांचं शिक्षण, काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? तो बॅनर यावेळी मला कुठेही दिसला नाही. बरं हे तुम्ही स्वतःच ठरवलं किंवा लोकांना ह्याच्या अगोदर काही जाहिरात वगैरे दिली होती का, की आम्ही आता ह्यावेळी असे-असे बदल घडले तर मी एक शिक्षक आहे. मुलांच्या परीक्षा घेताना पण आम्ही भरपूर काळजी घेतो, की त्याच्यात कॉपी होऊ नये. मुलांना अगोदरच प्रश्न कळले जाऊ नये किंवा कोणी दुसरा डमी येऊ नये त्यांच्या जागी. ह्या सगळ्या गोष्टींची एक साधारण शिक्षक आणि मुलांची परीक्षा घेताना आम्ही ही काळजी घेतो. मग ही एवढी मोठी परीक्षा जेव्हा आपण मुंबईची घेतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातोय. त्यामध्ये पोलीस यंत्रणा वापरली जातेय. त्यानंतर BMCचे वेगवेगळ्या विभागातल्या लोकांना कामाला लावलं जातं. मग या सगळ्या कष्टांची किंमत शून्य आहे का? जर खरंच या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी वेगळा अर्थ निघत असेल, तर मग याच्यापुढे खरंच मतदान करणं योग्य आहे का? हा माझा एक जेन्युइन क्वेशन आहे. तुम्हाला जर असेच प्रश्न पडत असतील, तर यात नक्की कळवा आणि जाणकारांना याबद्दल अधिक माहिती असेल, तर आम्हाला नक्की माहिती द्या. धन्यवाद.